नमस्कार. मीराने निरूपाची चांगली जिरवलेली असते. मीराने निरूपाला तिची योग्य ती लायकी दाखवलेली असते. मीरा निरूपाला म्हणते, लायकीत राहायचं. काय आहे ना, तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत. तुम्ही स्वतःला खूपच शाण्या समजता, पण तेवढी तुमची लायकी नाही. खरं तर तुम्ही आमच्यावरती दबाव आणता या घराचा हप्ता फेडण्यासाठी. पण या घराचं कर्ज तुम्ही आमच्यासाठी घेतलं नव्हतं. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मग मध्ये मध्ये तोंड उचकटायला कुणी सांगितलं होतं? त्यावेळेला मीरा बोलते, खरं सांगू का बाईसाहेब, या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी मी हे सर्व करण्याचा प्रयत्न करत होते. बाईसाहेब, मी तुमचे अगदी मनापासून आभार मानण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र माझ्यावरतीच येता. प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी तुम्ही मलाच दोषी ठरवता. म्हणूनच ठरवलं की नाही, या वेळेला जशास तसं वागायचं. तुम्हाला तुमची योग्य ती लायकी दाखवायची. काय आहे ना, माणसाची चांगलं वागूनसुद्धा जर का माणसाला समजतच नसेल, तर त्या माणसाला त्याची लायकी दाखवलीच पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. तेव्हा मात्र निरूपा बोलते, तू माझ्याशी बोलतेस. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा, अगं ती काहीच चुकीचं बोलत नाही. अगं निरूपा, किती दिवस ती ऐकणार आहे आणि किती दिवस तिने ते सर्व ऐकायचं? एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा, कधी नाही कधीतरी तुझे दिवस भरणार होते आणि शेवटी ते तुझे दिवस भरले. आज पहिल्यांदा मीराने स्वतःचं तोंड उलगडलं आणि स्वतःच्या तोंडातून तुला चांगलं सुनावलं. तेव्हा मात्र निरूपा बोलते, एक मिनिट, तुम्ही गप्प बसा. तुम्ही प्रत्येक वेळेला याच मुलीची बाजू का घेता? प्रत्येक वेळेला तुम्ही याच मुलीला पाठीशी का घालता? नका ना असं करू. तुमच्या या गोष्टीचा मला त्रास होतोय. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे, आता मला तुमचं काहीच आठवत नाही. आता काही झालं तरीसुद्धा या सर्व गोष्टी होऊ शकतात. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, बाईसाहेब, आता जर का घराचा हप्ता फेडायचा असेल तर तो तुम्हाला तुमच्या लेकाला सांगावा लागेल. तुम्हाला मला सांगण्याची गरजच नाही बाईसाहेब. एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब, तुम्ही माझ्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लेकाशी बोला आणि तुम्ही तुमच्या लेकाशी बोलून नाही प्रत्येक गोष्टीचा विचार करा. कारण आता तुम्हाला तर लवकरात लवकर तुमच्या घराचा हप्ता फेडावाच लागणार. कारण आम्ही तर या घरात कोणीच नाही. आमचा तर या घराची प्रश्नच नाही. आणि काही झालं ना बाईसाहेब, तरीसुद्धा आम्ही आता या घराच्या पाठीशी उभेच राहणार नाही. मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन प्रत्येक वेळेला तुमची बाजू घेत आले, पण तुम्ही काय करत आलात बाईसाहेब? तुम्ही तर माझ्या नवऱ्याचा अपमान करत आलात. माझ्या नवऱ्याला नाही ते बोलत आलात. पण आता खरंच पुरे, आता मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. तेव्हा मात्र निरूपा चांगलीच घाबरलेली असते आणि निरूपा स्वतःशीच बोलते, काय गरज होती तुला स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलास? जर का गप्प बसली असतीस तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या. निरूपा, अगं वाट लावलीस, तू स्वतःची वाट लावलीस. आता काय करायचं? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, भयंकर प्रश्न उभे राहिलेत ना मनात, पण त्या प्रश्नांचा तोडगा मात्र मी देते तुम्हाला. तुम्ही मात्र तेवढं मात्र करा आणि तुमचा हप्ता लगेच फेडला जाईल. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, फेडला जाईल? कसला हप्ता? आणि काही झालं तरी तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलताय, असं नाही का वाटत तुम्हाला? तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा, तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस. त्यावेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते, बाईसाहेब, एकच तुम्हाला सांगते, तुमची ती लाडकी सून आहे ना देविका, तिला विचारा हप्त्याचं काय करते ती. आणि जर का जमत नसेल तर म्हणावं तिला पार्लर विक आणि हप्ता फेड. हे ऐकून मात्र निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि निरूपा बोलते, काय चाललंय काय तुझं? तू अशा पद्धतीने माझ्या देविकाबद्दल नाही बोलू शकत. अगं तिच्या पार्लरवरती का आलीस तू? तेव्हा लगेच मीरा बोलते, मी नाही तिच्या पार्लरवरती आली, तुम्ही मला येण्यास भाग पडलत. आणि खरं सांगू का बाईसाहेब, मला तुमच्याशी आता बोलायची इच्छाच नाही. मुळात तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना, ती पद्धत चुकीची आहे. आणि प्लीज तुम्ही आता हे सर्व थांबवा बाईसाहेब, नाहीतर खरोखर नको ते होऊन बसेल.
तेव्हा मात्र निरूपा चांगलीच घाबरते आणि मोठ्याने बोलते, पुरे, आता गोष्टी इथल्या इथे थांबव, उगाचच तुला त्रास व्हायला नको. आणि मी जर का काही बोलले ना तर तुझा हा बाप आहे ना इथं तुझी बाजू घ्यायला. तेव्हा सुधाकरराव मोठ्याने बोलतात, ती जे काही बोलली ते खरंच आहे. तू एक गोष्टीचा विचार कर, तू काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट विचार कर आणि तुझ्या त्या सुनेला सांग पार्लर विकायला. तेव्हा मात्र निरूपा तिथून निघून जाते. त्यावेळेला मीरा सुधाकरला म्हणते, बाबा बाबा मला माफ करा बाबा, खरंच माझं चुकलं बाबा, खरं सांगू का, मला माफ करा बाबा. त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात, मीरा, आज पहिल्यांदा मला तुझा अभिमान वाटतो, कारण या निरूपासारख्या बाईला तू पुरून उरलीस. खरं सांगायचं तर आज मला खूप आनंद झालाय. तू आज अगदी योग्य तो निर्णय घेतलायस आणि मला या गोष्टीचा खूपच अभिमान आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीसुद्धा मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि लवकरात लवकर तू सुद्धा आता तुझा विचार कर. तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते आणि मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा मोठ्याने बोलते, आता सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, कारण काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो. मीरा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या गोष्टीबाबतीत काही ऐकायचं नाही. तेव्हा मात्र मीरा हादरते आणि मोठ्याने बोलते, पुरे, आता या सर्व गोष्टी बंद करा आणि मला तुमचं आता ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. तेव्हा मात्र मीरा चांगलीच गप्प बसते आणि मीरा तिथून निघून जाते. इकडे मात्र देविकाला निरूपा म्हणते, देविका, खरं सांगायचं तर माझंच चुकलं. त्या मीराने आणि त्या सत्यजितने हात काढून घेतला. आता हप्ता तर तुम्हालाच फेडावा लागणार, नाहीतर आपल्याला या घरातून बाहेर पडावं लागणार. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई, तुम्हाला नसत्या ठिकाणी बोलायची गरज काय होती? आपलं काम होतं हे बघायचं ना. आई, तुम्ही कशाला नको तिथे बोललात? त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, पुरे, देविका, अगं तुझी आई जे काही सांगते ना ते नीट ऐक. अगं तू स्वतःचं पार्लर विक आणि तू तुझा योग्य तो निर्णय घे, पण यावेळेला हप्ता तुम्हीच फेडायचा. आणि मीरा तिथून निघून जाते. तेव्हा मात्र देविका निरूपाकडे बघत राहते. त्यावेळेला निरूपा बोलते, देविका, आपल्याला हप्त्याचं काहीतरी करायला पाहिजे आणि आता आपल्याला हप्ता फेडल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, मी कुठून आणू पैसे, तुम्ही बघा काय ते. तेव्हा मात्र निरूपा चांगलीच ओशाळते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता तरी त्या निरूपाला देविकाचा खरा चेहरा दिसेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.